नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, इब्न खालदून नावाचा एक इतिहासकार 14व्या शतकात होऊन गेला आणि माझा तो आवडता इतिहासकार आहे. अनेकांपैकी तो एक आहे, कारण त्याचे काही मूलभूत सिद्धांत आहेत आणि ते मला आवडतात. इब्न खालदूनने त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये म्हणजे अरबी जगतामध्ये ज्या काही घटना घडामोडी बघितल्या होत्या किंवा त्याच्या आधीच्या घडामोडींचा अभ्यास केला होता, त्याच्या आधारावर त्याने एक सिद्धांत मांडला होता की कुठलंही साम्राज्य, राजाचं असो, सत्तेचं असो, उद्योगाचं असो, कुठल्याही प्रकारचं जे साम्राज्य किंवा संपन्नता एखादी व्यक्ती प्रस्थापित करते आणि जेव्हा ती एका परिवाराची मालमत्ता बनते, तेव्हा त्या परिवारातली तिसरी किंवा चौथी पिढी आपल्या अवगुणातून किंवा अहंकारातून त्या साम्राज्याला मातीत मिळवून टाकते किंवा उद्ध्वस्त करून टाकते. बाहेरच्या शत्रूची गरज नसते. आणि ज्या ज्या वेळेला राजकारणात किंवा इतर क्षेत्रात मी अशी माणसं बघतो, तेव्हा मला इब्न खालदून आठवतो. हा, एक गोष्ट असते की काही काळ अशा तिसऱ्या चौथ्या पिढीतल्या लोकांची चलती आपल्याला बघायला मिळते. राहुल गांधी हे जवळजवळ चौथ्या पाचव्या पिढीतले आहेत, तर रोहित पवार किंवा आदित्य ठाकरे हे तिसऱ्या चौथ्या पिढीतले आहेत. आपल्या पूर्वजांनी म्हणजे आपल्या आजोबांनी किंवा पणजोबांनी किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये कष्ट करून, मेहनत करून हे जे काय प्रस्थापित साम्राज्य आहे, सत्ता आहे, संपन्नता आहे, ही कशी मिळवली हे त्यांना माहिती नसतं. आणि त्या कष्टाची त्यांना लाज वाटत असते. ते अभिमानाने जगाला सांगतील की आमचं हे वडिलार्जित आहे, अमुक आहे, तमुक आहे. पण जे कष्ट त्यांच्या आजोबाने पणजोबाने उपसलेले असतात, ते कष्ट करायची या पुढच्या पिढ्यांची तयारी नसते. पण त्या कष्टातून निर्माण झालेलं जे साम्राज्य, संपन्नता आहे, तिचा उपभोग घेता घेता ही मंडळी उधळपट्टीकडे वळतात. आणि उधळपट्टीकडे वळण्याचं सगळ्यात मोठं कारण असं असतं, तो म्हणजे अहंकार. अहंकार हा माणसाचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात भयंकर शत्रू असतो. कारण तो अहंकार हा तुमच्या बुद्धीला काम करू देत नाही, तुम्हाला सारासार विचार करू देत नाही, फायदा तोटा बघू देत नाही. मी म्हणालो, मी केलं, बस म्हणजे ते बरोबर आहे. हा जो अहंकाराचा प्रकार असतो, तो तुम्हाला धुळीस मिळवायला पुरेसा असतो. आणि म्हणून आज आपण बघतोय की गेल्या 4-5 वर्षामध्ये बघता बघता महाराष्ट्रातले शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांनी अत्यंत कष्टातून, मेहनतीतून आपलं जे एक राजकीय साम्राज्य उभं केलं होतं, ते त्यांच्या तिसऱ्या पिढीने बघता बघता धुळीस मिळवलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असो, शरद पवारांची, किंवा बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असो, ती फोडली कोणी, काय कोणी केलं हे बोलणं सोपं आहे. पण समोरचे जे लोक तुम्हाला संपवायला टपलेले असतात, त्यांना उपयुक्त ठरेल असं तुमच्याकडून वर्तन झालं तरच ती मंडळी यशस्वी होत असतात. इब्न खालदून नेमकी ती गोष्ट सांगतो की एक प्रस्थापितांचं एक वर्तुळ असतं आणि त्या वर्तुळामध्ये जी माणसं असतात ती मस्तपैकी चैनीत जगत असतात आणि वर्तुळाच्या बाहेरची म्हणजे परिघाच्या बाहेरची माणसं असतात, ती नेहमी त्या परिघात घुसण्यासाठी प्रयत्न करत असतात. अगदी सोपं उदाहरण द्यायचं तर तुम्ही तुडुंब भरलेली ट्रेन बघितली असेल, बस बघितली असेल, त्यामध्ये आत बसलेले लोक मस्तपैकी सीटवर बसलेले असतात आणि
काही लोक उभे असतात, पण त्यांना उभे असोत की बसलेले असोत, या बसने आपण आवश्यक ठिकाणी जाऊ शकतो याची खात्री असते. आणि बाहेर बरीच मंडळी असतात, त्यांना त्या बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये चढायचं असतं, तर आतली माणसं त्यांना आत घुसू देत नाही. पण धक्काबुक्की चालते आणि एक दोन तरी बाहेरच्या आत घुसतात आणि जसजसे घुसतात तसं तसे ते आपल्यासाठी एक जागा निर्माण करतात. तसंच प्रस्थापित समाजामध्ये त्या सुखवस्तू किंवा ज्याला तुम्ही अभिजन वर्ग म्हणतात, जो सुखवस्तू जीवन जगत असतो, असा समाजातला एक मोठा घटक असतो जो चैनीत जगत असतो, जो त्या समाजाच्या व्यवस्थेचा एक लाभार्थी असतो. त्यांचे मेरुमणी म्हणून ही तिसऱ्या पिढीतली मंडळी काम करत असतात. मग ते रोहित पवार असतील, आदित्य ठाकरे असतील, त्यांनी कुठलीही मेहनत घेतलेली नसते, पण ते आमदार बनू शकतात, मंत्री बनू शकतात. पण हे आपल्या कष्टातून आलं नाही याची जाणीव त्यांच्यामध्ये नसते. आपण या घराण्यात जन्माला आलोय, त्यामुळे हा आपला हक्क आहे असं त्यांना वाटतं. आपण मेहनतीने काही मिळवायची गरज नाही. मेहनत करणं मूर्खपणा आहे. तो फालतू लोकांचं काम आहे ढोर मेहनत करावी गड्यासारखं. आणि जेव्हा ही मानसिकता येते, तेव्हा आपला पणजोबा आजोबा राब राब राबला किंवा त्याने लढाया मारल्या, तो स्वतः जखमी झाला, आपल्या आजोबाने पणजोबाने रक्त सांडून हे साम्राज्य निर्माण केलं, याची सुद्धा अशा लोकांना लाज वाटायला लागते तिसऱ्या चौथ्या पिढीतल्या. थोडक्यात त्यांना कर्तृत्वाची आणि पराक्रमाची लाज वाटायला लागते आणि तिथून तो ऱ्हास सुरू होत असतो. आज पवार ब्रँड किंवा ठाकरे ब्रँड हे जे आपण गेले काही वर्ष ऐकत होतो, त्या दोन ब्रँडचा महाराष्ट्रात जो ऱ्हास झालेला आपण बघतोय, त्याला बाहेरचे कोणी देवेंद्र फडणवीस किती जबाबदार, एकनाथ शिंदे किती जबाबदार हे बाजूला ठेवा. कोणतरी तुमचा प्रतिस्पर्धी येत असतो. गावस्करचे विक्रम होत होते तेव्हा आम्हाला वाटायचं गावस्करचे विक्रम कोणी कधी मोडू शकणार नाही. ब्रॅडमनचा रेकॉर्ड होता 29 सेंचुरीचा, तो गावस्करने मोडला तेव्हा आम्हाला आभाळाला हात लागल्यासारखं वाटलं होतं. पण गावस्करला मागे टाकून सचिन तेंडुलकर, विराट कोहली एकामागून एक खेळाडू येत गेले. सांगायचा हेतू असा की तुम्ही केलेले विक्रम, तुम्ही केलेले पराक्रम मागे टाकणारी नवी पिढी येत असते. आणि म्हणून तुमच्या हाती जे लागले ते टिकवणं फार महत्वाचं असतं. मला एक आणखीन गमतीशीर गोष्ट सांगितली पाहिजे. अमेरिकेमध्ये ज्याला माफिया म्हणतात, तो माफिया सुरू करणारे जे आरंभीचे लोक होते, लकी लुचियानो, मायर लान्स्की वगैरे, त्यांच्या पुढल्या काळामध्ये त्यांच्यात आपसात मारामाऱ्या सुरू झाल्या की बॉस ऑफ द बॉस कोण असणार, बॉस ऑफ द ऑल बॉसेस. तर वेटो जेनोविस नावाचा बॉस ऑफ द ऑल बॉसेस झाला. त्याच्याऐवजी फ्रँक कोस्टेलो होऊ शकला असता, पण फ्रँक कोस्टेलोला माहिती होतं की आपल्या जीवाला धोका आहे, वेटो जेनोविस आपल्याला टिकू देणार नाही. आणि त्या वेटो जेनोविस जो बॉस ऑफ द ऑल बॉसेस तिसऱ्या चौथ्या पिढीत काहीतरी अमेरिकेच्या झाला, त्याचं एक वाक्य फार सुंदर आहे. डॉन विटो जेनोविस म्हणतो की त्या शिखरावर इतकी मर्यादित जागा असते की एकच माणूस उभा राहू शकतो. दुसरा माणूस तिथे शिखरावर चढायला आला, उभा राहायला गेला तर धक्काबुक्की सुरू होते आणि कोणाला तरी एकाला त्या शिखरावरून कोसळावं लागतं. नेमकी तीच गोष्ट असते. तुम्ही जेव्हा शिखरावर असता तेव्हा तुम्हाला तिथून बाजूला सारून ते शिखर काबीज करायचं, ही आकांक्षा, इच्छा आणि दांडगी आकांक्षा असलेले मेहनत करू शकणारे लोक तुम्हाला कधी तिथून पदभ्रष्ट करतील तुम्हाला पत्ता लागणार नाही. आता सध्या तो धुरंधर सिनेमा गाजतोय, तुम्ही बघितला असेल. त्याच्यामध्ये तो हमजा म्हणजे रणवीर रणवीर सिंग आहे. तो त्याच्या प्रेयसीला, ते एलिना काही यमिना काय आहे, तिला सांगतो की मुझे लियारी का बादशाह बनना है. तो आलेला असतो एक निर्वासित सारखा, पण तो थेट तिथलं जे गँग
गँगवॉर असतं, त्याचा बादशाह व्हायला निघालेला असतो. त्या परिघावर अशी माणसं असतात आणि ती तो परिघाच्या कंपाऊंडला तोडून, कुंपणाला तोडून आत घुसण्याचा प्रयत्न करत असतात आणि एकदा आत घुसले की ते केंद्रबिंदूच्या जागी जायचा प्रयत्न करत असतात. अशा वेळेला आपण केंद्रबिंदू राहायचं असेल तर तितकीच मेहनत घ्यावी लागते, तितकं जागरूक राहावं लागतं. रोहित पवार किंवा आदित्य ठाकरे ही दोन ब्रँड मधली महाराष्ट्राच्या राजकारणातल्या दोन ब्रँड मधली तिसऱ्या पिढीची मुलं आहेत. यांच्यामध्ये तुम्हाला असा कुठेतरी प्रयत्न दिसतो का? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा कष्टाने आमदारकीपर्यंत पोहोचलेले किंवा मंत्रीपदापर्यंत पोहोचलेले अनेक जण आपल्याला बघायला मिळतील, पण त्यांच्या 10% सुद्धा मेहनत न घेता रोहित पवार थेट आमदार झाले, आदित्य ठाकरे थेट आमदार झाले आणि तिथेच त्या ब्रँडच्या ऱ्हासाची सुरुवात होत असते. तुम्हाला संधी मिळते, तुम्ही त्या घराण्यात जन्मालात, तुम्ही सत्ता केंद्राच्या जवळ आहात म्हणून तुम्हाला संधी मिळू शकते, पण ती संधी मिळाल्यानंतर तिचं सोनं करणं हे तुमच्या मेहनतीवर अवलंबून असतं. त्याच्या ऐवजी हा आपला हक्क आहे, हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, या भ्रमात तुम्ही राहिलात तर तुमच्या हक्कापासून तुम्हाला वंचित करायला कोण ना कोण टपलेला असतो, हे विसरू नका. त्याला आउटसाइडर थिअरी म्हणतात. मला वाटतं इब्न खालदूनचीच ती आउटसाइडर थिअरी आहे. आज ना उद्या कोणतरी तुम्हाला येऊन तुमच्या सत्तेतून बाजूला ढकलून तुमची सत्ता सिंहासन काबीज करायला टपलेला असतो आणि त्यासाठी क्षणोक्षणी जागरूक राहावं लागतं. अजिंक्य होणं सोपं आहे, पण अजिंक्यपद दीर्घकाळ टिकवणं अवघड असतं. आणि मला असं दिसतं की रोहित पवार असोत किंवा आदित्य ठाकरे असोत, ही जी तिसऱ्या पिढीतली या दोन महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्यांची तिसरी पिढी आहे, त्यांच्यामध्ये त्याचं अजिबात भान दिसत नाही. ज्या प्रकारची तोंडपाटीलकी किंवा वाचाळता या दोन नातवांकडून होत असते, आदित्य ठाकरे किंवा रोहित पवार, ही बघितल्यानंतर खात्री पडते की हे लोक ठाकरे ब्रँड आणि पवार ब्रँड बुडवायला पुरेसे आहेत, किंबहुना त्याची सुरुवात त्यांनी आधीपासून केलेली आहे. ज्या प्रकारे प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे यांच्यावर रोहित पवार दुगाण्या झाडत असतात किंवा एकनाथ शिंदे वगैरे मंडळींना गद्दार गद्दार म्हणून आदित्य ठाकरे हिणवत असतात, ते बघितल्यानंतर लक्षात येतं की शिंदे असोत किंवा आणखीन कोण असोत, त्यांना जे शक्य नाही ते त्यांच्यासाठी आदित्य ठाकरे सारख्या तिसऱ्या पिढीच्या लोकांनी सोपं करून ठेवलेले. प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे हे तळागाळातून आलेले कार्यकर्ते आहेत. ते काय ते शिरोध मणी म्हणून पोहोचणार नाहीत कदाचित, पण त्यांना त्या आहेत त्या पदावरून सुद्धा संपवणं ही रोहित पवारच्या आवाक्यातली गोष्ट नाहीये. कारण हे दोघे मेहनती आहेत, शून्यातून तिथपर्यंत आलेले आहेत. आदित्य ठाकरे किंवा रोहित पवार यांना सगळ्या गोष्टी आयत्या मिळालेल्या आहेत. स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी काही मिळवलंय का तर नाही असं उत्तर येतं. आणि म्हणून रोहित पवार हे आपल्या परीने पवार ब्रँड आपल्या पिढीतच संपवून टाकतील याची मला खात्री आहे. कारण ज्या आधारवड किंवा वटवृक्षाच्या छायेमध्ये त्यांची आतापर्यंत वाढ झालेली आहे. रोहित पवार बाजूला ठेवा, सुप्रियाताईंचं काय? आज जवळजवळ 25 वर्षापेक्षा 30 वर्षापेक्षा अधिक काळ सुप्रियाताई संसदेमध्ये आहेत, संसदीय राजकारणात आहेत, लागोपाठच्या निवडणुका सहजगत्या जिंकून आलेल्या आहेत. पण पवारांची कन्या या पलीकडे सुप्रियाताईंची ओळख काय? बाळासाहेब ठाकरे यांचं निधन होऊन 12-14 वर्ष होत आली, उद्धव ठाकरेंना आपली ओळख निर्माण करता आलेली नाही. बाळासाहेब हवेत पण बाळासाहेबांचा मुलगा नको असं म्हणत तुम्ही सहानुभूतीचा वाडगा घेऊन उभे राहता. तिथे कळतं की त्या जागी बसायची तुमची कुवत नाही. बाळासाहेब ठाकरेंचे वडील सुद्धा मोठे होते, प्रबोधनकार.
यांचा वसा घेऊन बाळासाहेब पुढे आले. पण बाळासाहेबांना कधीही मी प्रबोधनकारांचा मुलगा आहे म्हणून मला मान्य करा, मला स्वीकारा असं सांगायची वेळ आली नाही. एका दिग्गज पित्याचा पुत्र म्हणून बाळासाहेब उभे राहिले नाहीत. बाळासाहेब स्वकर्तृत्वावर उभे राहिले आणि त्यांनी जो काय दबदबा निर्माण केला तो आपल्या पित्याच्या 2 पावलं पुढे जाऊन केला. महाराष्ट्राविषयी प्रबोधनकार बोलायचे, पण प्रबोधनकारांचं स्वप्न बाळासाहेबांनी पूर्ण केलं. पण ते स्वप्न पुढे घेऊन जाणं उद्धव ठाकरेंना साध्य झालं नाही. आपल्या पुत्राकडे वारसा देण्याच्या पलीकडे आज उद्धव ठाकरे यांच्या समोर काही उद्दिष्ट नाहीये. शरद पवारांना सुद्धा आपल्या मुलीला प्रस्थापित करणं राजकारणात या पलीकडे कुठलंही उद्दिष्ट राहिलेलं नाही. आणि मुलीला सुद्धा जोपर्यंत पिता राजकारणात आहे, राज्यसभेत आहे, संसदीय राजकारणात आहे, तोपर्यंतच आपलं चेकबुक चालेल. कारण शरद पवार हे सुप्रियाताईंसाठी बँकेचं खातं आहे. तसं म्हटलं तर पुतणे म्हणून अजितदादांना उत्तम संधी मिळाली. पण वेळ आल्यानंतर स्वतंत्र होऊन स्वतःची ओळख निर्माण करण्यापर्यंतचे कष्ट अजितदादांनी घेतले. वारसा आपल्याला काका देणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर अजितदादांनी वेगळी चूल मांडून आपली स्वतःची ओळख निर्माण केली. पार्थ पवार असतील किंवा सुनेत्रा वहिनी असतील, त्यांना आज अजितदादांचा वारसा मिळालेला आहे. पण तो वारसा संधी म्हणून मिळालेला आहे. त्यांना आपली ओळख निर्माण करावी लागेल. आपली ओळख निर्माण करावी लागेल. काकांपासून बाजूला झाल्यानंतर अजितदादांनी पक्षाच्या संघटनेवर आणि प्रशासनावर मांड ठोकून दाखवली. सुनेत्रा वहिनींना ते करावं लागेल. आणि पार्थ पवारला सुद्धा राज्यसभा सहजगत्या मिळालेली आहे. पण पक्ष संघटना आणि राजकारणामध्ये आपली स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी लागेल. पित्याच्या ओळखीवर फार काळ जगता येणार नाही. फार काळ जगता येणार नाही. कारण तुम्हाला बाजूला सारून तुमची जागा घ्यायला कोण ना कोण टपलेला असतो. त्याचा चेहरा तुम्हाला दिसतो असं नाही, तुम्हाला खूप आधी ओळखता येतो असं नाही. पण ते आव्हान आहे, ते अमूर्त आहे, बिन चेहऱ्याचं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. रोहित पवार किंवा आदित्य ठाकरे या दोघांमध्ये याचं भान अजिबात दिसत नाही. आपण बाळासाहेबांचे नातू आहोत किंवा आपण शरद पवारांचे नातू आहोत आणि यासाठी जगाने आपलं ऐकलं पाहिजे. हे जे काय त्यांच्या डोक्यात आहे त्याला माध्यमातून, बातम्यांमधून, प्रसिद्धी विभागाकडून खतपाणी घातलं जाते. पण ज्या क्षणी ब्रँड म्हणून तुमची व्हॅल्यू राहिली नाही हे लक्षात येईल, त्या क्षणी ही सगळी माध्यमं, हे सगळे पत्रकार तुमच्याकडे पाठ फिरवतील आणि तुम्हाला कोणी विचारणार नाही. जगात अशी खूप उदाहरणं आहेत, महाराष्ट्रात सुद्धा आहेत. प्रदेशाध्यक्ष पद गेलं आणि नाना पटोले बातम्यांमधून गायब झाले. मुख्यमंत्री पद गेलं, पृथ्वीराज चव्हाण कुठे आहेत? तेव्हा राजकारणात टिकून राहायचं असेल तर आपण ज्या ब्रँडचे आहोत तो ब्रँड टिकवला पाहिजे आणि शक्य झालं तो ब्रँड अधिक पुढे घेऊन गेलं पाहिजे, याचं भान ठेवावं लागतं. योगायोगाने आदित्य ठाकरे आणि रोहित पवार या दोघांकडेही त्याचं अजिबात भान दिसत नाही. आणि त्यामुळे हे दोन नातू आपापल्या आजोबाने निर्माण केलेला ब्रँड जमीनदोस्त करतील, नामशेष करून टाकतील, ही माझी भविष्यवाणी आहे. कदाचित आणखी 2 वर्षानंतर तुम्हाला त्याची प्रचिती 2029 मध्ये याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.